आम्ही सर्व एकाच पक्षात आहोत. आता हल्ली नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणात. तुमच्यापासून सुरुवात इकडून लोह्यापासून आहे. बाप एका पक्षामध्ये, पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये, अजून तिसऱ्या पक्षामध्ये, म्हणजे 5 पक्षात 5 माणसं. मला काही कळलं नाही मग कसं करतो. आणि उद्या प्रचार करायची वेळ तर 5चा वेळ, या वळणात वेगळा प्रचार, त्या वळणात तिकडे वेगळा प्रचार. ही पद्धत मला काय तुमची नवीन पॅटर्न आहे. म्हणजे लोह्याचा नवीन पॅटर्न आता राज्यामध्ये होऊ घातलाय की 5 माणसं 5 पक्षात. सत्ता कोणाची येऊ आमचं सरशी. हे हाणून पाडा. आम्ही बिलकुल साथ देणार नाही. जाहीरपणे सांगतो, कोणी 5 पक्षात 5 माणसं ठेवली असतील अशा पद्धतीने राजकारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही. हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा मी काय बोललोय. संध्याकाळी व्हिडिओ जाणार असा लाईव्ह आहे. घेता लाईव्ह आहे. लोहायला हे पाहिजे. काय म्हणलो, पाणी घेता म्हणलं तरी म्हणलं घेता म्हणलं असं पाणी पिता जाऊ दे, त्याला काय करायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जे करत आहोत मित्र, काही ते दर्जा तर ठेवा राजकारणाचा, विचाराचा करा, वैचारिक बोला. अशोक चव्हाण असे, अशोक चव्हाण तसे. मग बापाच्या नावावर राजकारण करतायत. अरे माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून त्याची आम्ही आजही, माझ्या बापाचं कर्तृत्व होतं म्हणून आजही मी त्यांचं नाव कुठे बोलू देणार नाही. त्यांच्या नावावर पुढे सुद्धा त्यांची पुण्याई, त्यांनी केलेलं काम, जनमानसामध्ये असलेली प्रतिमा पुढे घेऊन शंकरराव चव्हाण अजरामर झाले. त्याच पद्धतीने आम्ही पुढे काम घेऊन या राज्याच्या भल्यासाठी, चांगल्या कामासाठी मी केलं. आता तुमचं कोणी काय झालं नाही ना, मी काय करू? मी दोषी आहे का त्याला? तुम्ही पुण्याई बापाची वापरू शकत नाही हा भाग वेगळा. मी काय करू त्याला? जाऊ द्या, सोडू द्या, ते बोलायचं ना आपल्याला. पण आमच्या बापाचं नाव घेणं इतकं कर्तृत्व त्यांचं होतं. आणि म्हणून मला फक्त या गोष्टीचा खुलासा करायचा आहे की आम्ही दर्जाहीन राजकारण करायचं नाही. तुम्ही काय बोलला म्हणून दुर्दैवाने मला उत्तर द्यावं लागत. मी ह्या विषयावर बोलणारच नाही. तुम्ही काय वाटते, रोज बोलायचं, रोज डेली चालू आहे. मॉर्निंग शो, आफ्टरनून शो, इव्हनिंग शो, मॅटनी शो, रोज चालूच आहे कार्यक्रम. त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्याला या जिल्ह्यामध्ये, बाकी जिल्ह्यात बघा ठीक आहे, विकासाच्या कामात एकोप आहे, काम करायची क्षमता आहे, धमक आहे, करतात लोक काम. पण ह्यांचा फॉर्म्युला असं ठरलेला आहे, जेवढं आपण अशोक चव्हाणांच्या विरोधात बोलू तेवढे सर्व विरोधक आपल्या बरोबर येतील आणि मग विरोधकांचा प्रमुख मी आहे. हा कार्यक्रम आहे, दुसरा काहीच कार्यक्रम नाही आहे. आणि माझं नाव घेतल्याशिवाय कामही होत नाही. मुंबईला गेलो, साहेब अशोक चव्हाणासमोर मला काही करता येईना हो, जास्त पैसे द्या. अरे मी काय करतोय? तुम्ही माझं नाव तिथे मंत्रालयामध्ये 5 वेळा घेते बाबा, प्रत्येकाकडे घेते. अशोक चव्हाण, अशोक चव्हाण, अशोक चव्हाण. समोरच्या माणसाला खरंच अशोक चव्हाण त्रास देऊन आला. मला काय त्रास दिला रे बाबा? कुठे? अरे 8वा ते दिवस ज्या वेळेस तुम्ही आमच्या दरवाजावर उभं राहत होता, वर्ष महिने काय करा मला माहिती आहे. जाऊ द्या, ते जाऊ, सोडून द्या. मी तुम्हाला एवढं सांगायचंय की आता ही निवडणूक भाजपाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे. देशात भाजप येत आहे, महाराष्ट्रात भाजप येत आहे, लोह्यात सुद्धा भाजप येणार की नाही?